काही ह्याच्यात मला तू आवडतेस, मला तुझे फोटो पाठव, आणि असं करून मग ते सेक्स्टिंग करायला लागतात. मग ज्याच्यात ती मुलगी त्या प्रेमात 6 महिने, आणि मी एवढं सांगू शकतो, काही मुलं, काही संघटना इतके शातीर असतात की ते 1-1 वर्ष पण छान गुड बॉय बनून राहतात. बापरे. 1-1 वर्ष, आणि मग नंतर अचानक सांगतात की चल आता जरा आपण थोडं पुढे, अजून एक पाऊल पुढे करूया, आणि मग ते त्या अशा लहान मुलींना ल्युअर करतात की तुम्हाला फोटोज पाठव आता. मग ते बाथरूम सेल्फीज असतील, न्यूड सेल्फीज असतील, हे फोटोज ते त्यांच्या कन्सेंट थ्रू पाठवायला लावतात त्यांना, त्या जाळ्यात घालून. आणि मग नंतर काय, एकदा फोटोज आले की मग एकतर फायनान्शियल मध्ये ब्लॅकआउट किंवा इकडे ब्लॅकमेल. मग ते त्या ब्लॅकमेलच्या अंडर परत सिम्पनिंग, की तुला जर मी आई बाबांना सांगितलेलं नको असीन तर मला तू अजून 100 रुपये आठवड्याला, दिवसाला, एकदम लाख मागितले. अगदी कसं आहे ना, हे हॅकरचे आता हल्ली एवढे ऍडव्हान्स झालेले, तुम्ही एकदम 1,00,000-2 लाख मागितले, ती लहान मुलगी तर देऊ नाही शकणार आहे, आई बाबांकडेच जाणार, पोलीस केस होणार. पण जेवढं छोटी रक्कम म्हणजे रडारच्या आत, आई बाबांचे रडार पोलिसांपर्यंत जाण्यापर्यंत ती अमाऊंट नाही मागणार. अगदी छोटे छोटे, दिवसाला 100 रुपये, 200 रुपये. पण तुम्ही त्याचं हिशोब लावा महिन्याला, आणि असं महिन्यांना, आणि असं वर्षांचा. बऱ्याच असे असतात की त्यांना ते अडकलेले असतात. सो मग अशा वेळी त्या दलदलीत जेव्हा त्या मुली अडकतात तेव्हा ते अजून क्राईम परफॉर्म होत असतो, तो एकातनं दुसऱ्यातनं तिसरं, आणि सेल्फ गिल्ट मध्ये अडकतात. अगदी बरोबर. आणि ते सेल्फ गिल्ट मध्ये अडकतात की आता माझाच तर फोटो मी देऊन झालीये, मग आता मी आई बाबांना कुठच्या तोंडाने सामोरं जाऊ. मग अशा मुलींना जो हा व्हिडिओ बघत असेल, मला एक नक्कीच आवाहन करायला आवडेल की आई बाबाच आपले वाली असतात आयुष्याचे, आणि मी त्यांना नक्कीच सांगेन की फार फार तर काय होणार आहे, आई बाबा अहो ओरडा पण नाही, मी तर त्याच्याहून वर जाऊन सांगतो 2 थोबाडी घ्या. मी तर म्हणेन तुम्ही एवढा जर व्यवहार तुम्ही खेळतायत ना, मग हाही व्यवहार घ्या, चला 2-3 थोबाडी, 1-2 महिने न बोलणं, फार फार तर अजून काय वाईट वाटणं, न बोलणं तर कुठचं आई बाबा करणार नाही, शेवटी रक्ताचं नातं आहे. तर 1-2 थोबाडीत आणि काय जर रेस्ट्रिक्शन, आयुष्य सेफ होईल ना तुमचं. तुम्ही टॅली करा. इकडे जी व्यक्ती तुम्ही ओळखत पण नाही, ओळख न पाळत न बघितलेल्या व्यक्तीला पैसे देत बसण्यापेक्षा आई बाबांना सांगून टाका. मी तर म्हणतो, आय ऑलवेज प्रमोट एव्हरीवन की ज्या क्षणाला घडलंय, ज्या क्षणाला तुम्हाला कळलंय की घडलंय, की ताबडतोब आईला तरी विश्वासात घ्या, आईकडे तरी जावा. नक्की.